हवा आता आपण घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। जळगावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला खिंडार। माजी मंत्री सतीश अण्णा पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून खुली ऑफर। चंद्रहार पाटील यांच्यासाठीही आमच्या पक्षाची दारं उघडी, शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांचं विधान। रायगडच्या मुख्यालयात पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान। पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना महाराष्ट्र दिनाला पुन्हा आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान, त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता। आदिती तटकरेंना झेंडावंदनाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही। रायगडच्या पालकमंत्री पदावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं। महाराष्ट्र दिनानिमित्त आदिती तटकरेंना ध्वजारोहणाची संधी मिळताच गोगावले समर्थक चिडले। रायगडला पालकमंत्री नसताना दोघांनाही समान संधी देणं आवश्यक, शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेच हवेत, महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। तर आम्ही उठाव केल्यानंतर आदिती तटकरेंच्या नावाला स्थगिती मिळाली, दळवींची माहिती। 72 डेपो पीपीपी तत्वावर विकसित करणार, या महिन्याच्या शेवटी या संदर्भात निविदा काढल्या जातील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। गडचिरोलीकरांचं रेल्वेचं स्वप्न लांबणीवर पडणार। नदी नाल्यावर पुलाचं बांधकाम आणि जमीन भूसंपादनाच्या अडचणी वाढल्या। पहिल्या टप्प्यात 322 कोटींच्या प्रत्यक्ष कामांना सुरुवात, तर 15 वर्षात प्रकल्पांची किंमत 10 पटींनी वाढली। रायगडमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड केलेल्या खांदेरी किल्ल्याची दुरावस्था। खांदेरी किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्यांचा अड्डा, शासनाकडून किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये महाराणी ताराराणी यांची समाधी दुर्लक्षित। एबीपी माझानं समाधीची दुरावस्था दाखवल्यानंतर मंत्री शिवेंद्रराजेसिंग भोसले यांनी दखल घेतली। अधिकाऱ्यांची बैठक घेत संगम माहुली घाट कसा विकसित केला जाईल याबाबत चर्चा केली। ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। मंदिर समितीच्या वतीनं आशा भोसले आणि आशिष शेलारांचं स्वागत करण्यात आलं। नांदेडमध्ये भगवान परशुराम जयंतीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा। हनुमान टेकडी ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत यात्रा काढण्यात आली। ढोल पथक आणि परशुरामांच्या भव्य मूर्तीचं आकर्षण यात होतं। यात्रेत महिलांचा मोठा सहभाग। धनंजय मुंडे यांचे पार्टनर राजेंद्र पोपट घनवट आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ। घनवट यांच्या नावे महाराष्ट्रात असलेल्या जमिनींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन। अंजली दमानी यांच्या तक्रारीवरून महसूल आणि वन विभागाचा निर्णय। उधार चहा आणि सिगारेट न दिल्यानं हॉटेल चालकाची हत्या। परभणीतील गंगाखेड शहरातील घटना। 2 जणांकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू। लघुशंकेच्या कारणावरून 2 जणांना लोखंडी रॉड दंडुक्यानं मारहाण। अहिल्यानगरच्या वाटेफळमधील घटना। 8 जणांसह एका महिलेवर गुन्हा दाखल। धानाच्या पोत्याखाली दबून ट्रक चालकाचा मृत्यू झाला। अन्य 2 कामगार यात जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी आहे। तुमसर तालुक्यातील मिटेवानी येथील धान खरेदी केंद्रावरील ही घटना। रत्नागिरीजवळच्या रनपार गावाच्या हद्दीत फिरायला गेलेल्या तरुणांच्या बोटीचा समुद्रात अपघात झाला। सुदैवानं 16 तरुण यात बचावले, मात्र बोटीला जलसमाधी मिळाली। रायगडच्या पाली भुतिवली धरणात एका तरुणाचा मृत्यू। मनीष कनोजिया बुडालेल्या तरुणाचं नाव। सहलीसाठी मुंबईहून आल्याची माहिती। पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू। परभणीत अवैध गावठी पिस्तूल, तलवार आणि घातक शस्त्र जप्त। 2 सराईत गुन्हेगार अटकेत, तर 10,37,000चा मुद्देमाल जप्त। ओकाया बॅटरी उद्योग समूहाकडून पालघरमधील वितरकांसाठी बोईसर येथे कार्यशाळेचं आयोजन। कार्यशाळेतून वितरकांना कंपनीचं नवीन उत्पादन आणि तंत्रज्ञानाची माहिती समूहाकडून देण्यात आली। आणि आता काही रिपोर्ट सविस्तरपणे पाहूयात।